नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। राज्य परिवहन महामंडळ हे जनतेशी संबंधित असल्याने अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच असावी यात दुमत नाही, पण परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे, त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल हे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी असून गैरलागू असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत। याच वेळी एका कार्यक्रमात त्यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देताना त्यांनी शिवसेना कशी घडवली ते देखील सांगितलं आहे। बाळासाहेब ठाकरेंचं नावही त्यांनी घेतलं। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अण्णासाहेब टाकळ गव्हाणकर प्रतिष्ठान व गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित अमृततुल्य व्यक्तिमत्वांचा कृतज्ञतापर गौरव सोहळा व समृद्ध विचारांचा मेळा कार्यक्रमात गौरव करण्यात आलेल्या गौरव मूर्तींनी आपल्या भाषणातून समृद्ध विचारांची पेरणी केल्याने संपूर्ण सभागृह समृद्ध विचाराने न्हाऊन निघाले। पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाने दिलेले आश्वासन अमान्य केले असून आधी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, केवळ निलंबन आम्हास मान्य नाही अशी भूमिका सोमनाथची आई विजयबाई सूर्यवंशी आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी घेतली आहे। या प्रकरणात शिष्टाई करण्यासाठी आलेल्या आमदार सुरेश धस यांनी पोलिसांची पाठराखण करू नये अशी टीका सोमनाथच्या कुटुंबियांनी केली आहे। 20 डिसेंबर 2024 रोजी परिसरातील चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात एका काठोड्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह आढळून आला होता। कोपरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने चिमुकल्याची ओळख पटवली होती। या बालकाच्या हत्या प्रकरणातील निर्दयी माता आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे। चिकन विक्रेता बीफ विकत असल्याचा संशय एका जमावाला होता। त्यातून 25 ते 30 लोकांच्या जमावाने चिकनच्या दुकानाची तोडफोड करत चिकन विक्रेत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना पुण्यातल्या काळे पडळ परिसरात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 30 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। नेमकी ही अफवा कोणी पसरवली याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। त्यासोबतच दुकानात कोणताही बीफ संबंधी वस्तू आढळून आलेली आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। दाराआड झालेल्या भेटीमध्ये काय घडलं याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। ही कोणतीही राजकीय भेट नव्हती। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा अभिनंदनाचा मला फोन आला, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की घरी येईल, त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो, ब्रेकफास्ट त्यांच्या घरी केला असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोड चिठ्ठी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी मार्गे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेल्या वसंत मोरे यांनी आपला पूर्वश्रमीचा पक्ष मनसेला डिवचला आहे। मनसेसाठी जे ऑफिस वसंत मोरे यांनी निवडलं त्याबाहेर बॅनरबाजी करून मोरेंनी मनसेलाच टोचल्याचं दिसत आहे। वसंत मोरे यांची ठाकरे गटाकडून पुणे महापालिका निवडणूक समन्वयक प्रमुख पदी निवड झाल्यानंतर त्यांनी मनसे कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावले। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका खासगी शाळेतील सुमारे 17 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मात्र या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत नवीन पक्ष करावा। गोपीनाथ मुंडे हे युतीचे समर्थक आहेत, यांच्यावर आमचंही प्रेम होतं। युती उभी करण्यासाठी आणि टिकवण्यामध्ये त्याचंही मोठं योगदान होतं। पंकजा ताईंना वाटत असेल तर नवीन पक्ष स्थापन करावा, तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे खासदार संजय राऊत यांनी म्हणाले। पोलिसांच्या मदतीने सराफांना 1.5 कोटी रुपयांना लुटल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे। रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून गुन्ह्यातील एक पोलीस साथीदार फरार आहे। समाधान पिंजारी, दीप गायकवाड, पोलीस अंमलदार समीर परशुराम महात्रे व विके सुभाष साबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा पोलीस साथीदार सूर्यवंशी सध्या फरार आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किमान व कमाल तापमान चढेच असून येत्या 24 तासात हळूहळू 1 ते 2 अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता आहे।
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या वायव्य राजस्थान व परिसरात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे। दरम्यान राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत। अहिल्यानगर शहराचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। आपले राजीनामा पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेसचे कार्य समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पाठवले आहे। राजीनामा पत्रात त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे कारण मात्र स्पष्ट केले नाही। महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते भेटले। एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एकाने आता ट्रेलर सुरू आहे, पिक्चर बाकी आहे असे सांगितले। यावर बोलताना ते आता बोलू नका, आपले काम सुरू आहे, जे येत आहे ते आपोआप येत आहे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान उपाध्यक्षांची मुदत संपल्याने नवीन उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे सभासदांचे लक्ष लागले। 5 वर्षात 5 उपाध्यक्ष होणार असल्याने 5 संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असून ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सभासद शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। मागील वर्षी होळी सणानिमित्त महिलांना साडी वाटप केली जाणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत साडी वाटपाचा कार्यक्रम अडकला होता। निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने साडी वाटप करण्यात आली होती। यावर्षी सुद्धा होळी सणानिमित्त साडी वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी पुरवठा विभागाकडून नियोजन करणे सुरू केल्याची माहिती मिळाली आहे। विशेषतः अंत्योदय कार्ड धारकांना साड्यांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे। जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती। मात्र आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्या। त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळण्यात आले। यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच असा मोबाईलवर स्टेटस ठेवून विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे आमदार रामराज नाईक निंबाडकर यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिलाय। स्टेटसमध्ये कुणाचा नामोल्लेख नसला तरी रामराजेंचा इशारा हा मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाडकरांना असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झालाय। दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट मिनी बसला धडकली। या अपघातात दुचाकीस्वार, बस चालकासह 3 ठार झाले आहेत, तर बसमधील 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास कोळेगाव पाटीजवळ घडली। मिनी बसमधील सर्व प्रवासी हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते। अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांचा पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय। एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं वक्तव्य केलंय। त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। याच पार्श्वभूमीवर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे। तसंच माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 6 मध्ये उंदरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे दिसून आली आहेत। विद्यार्थ्यांच्या साहित्याची नासधूस झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। या समस्येबाबत 3 महिन्यांपूर्वीच वसतिगृह प्रशासनाला कळवण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यासह एका गुंडाचा मुद्दा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी संसदेच्या दिल्ली अधिवेशनात उपस्थित केला। तसंच यावेळी त्यांनी भिवंडीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं। यानंतर आता पोलीस प्रशासनानं भिवंडीतील नामचीन सुजित पाटील उर्फ तात्या याचा शोध घेऊन त्याला इगतपुरीमधून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा सो एडके यांनी दिली आहे।
नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी आंतरराज्य टोळीच्या एका चोरट्याला अटक केली आहे, जो चोरीच्या पैशातून प्रयागराज येथील गंगा नदीत स्नान करून नागपूरला परतला. मात्र गंगेत त्या चोरट्यानं केलेलं पाप धुतलं गेलेलंच नाही आणि तो थेट पोलिसांच्या लॉकअपमध्ये पोहोचला. रजनीकांत केशव चानोरे असे या चोराचं नाव आहे. त्याचं वय अवघं 24 वर्ष आहे. मात्र त्याचे कारनामे बघून पोलीस देखील चक्रावले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग व महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी हा कक्ष संलग्न असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लोकप्रिय योजना बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनांमध्ये तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा योजना तसेच शिवभोजन थाळी योजना ही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आलंय. आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पहा. असं सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयाची आधी तयारी करा, असं कान मंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका दाव्याने मोठी खळबळ माजली आहे. दिल्लीत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आपच्या 15 उमेदवारांनी शिवसेना पक्षाच्या चिन्हासाठी आपल्याशी संपर्क साधला होता, परंतु युती धर्माला जागत आपण तो प्रस्ताव नाकारला असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. 15 उमेदवार आपल्या संपर्कात होते. आपमध्ये मोठी फूट पडणार होती असंही त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय. मध्य प्रदेशातील विदिशामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाला आलेली एक तरुणी संगीत कार्यक्रमात नाचत असताना अचानक स्टेजवर कोसळली. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार तिला हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारीसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स मीडियात पोस्ट करत पंतप्रधानांना एक मागणी केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट दिली पाहिजे, तसेच लोकांचे म्हणणं ऐकलं पाहिजे. पूर्वीप्रमाणे परिस्थिती सुरळीत करण्यासाठीची योजना स्पष्ट केली पाहिजे असंही ते म्हणाले आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि वेलझन ग्रुपचे संस्थापक वेलमती चंद्रशेखर जनार्दन राव यांची नातवाने निर्घृण हत्या केली. ही हत्या जनार्दन राव यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी करण्यात आली. कीर्ती तेजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक फसवणुकीची बळी ठरली आहे. देहरादून पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत आरुषीनं म्हटलंय की चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका देण्याच्या बहाण्यानं एक मोठा नफा कमवण्याचं आश्वासन देऊन तिची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मुंबईतील 2 निर्मात्यांविरुद्ध देहरादून सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील इटावामध्ये माजी उपमुख्य वैद्यकीय अधिकारीच्या मुलाने संपत्तीच्या वादातून बहीण आणि भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त डेप्युटी CMO लवकुश चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की सर्वजण घरात होते. दरम्यान मुलगा हर्षवर्धन याने घरात घुसून मुलगी आणि नातीवर गोळीबार केला. आम्हाला काहीही कळेपर्यंत दोघांनाही गोळी लागली होती. या घटनेनंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलगी आणि नातीला मृत घोषित केले. वीज बिल कमी करायचं असेल तर तुझ्या सुंदर पत्नीला माझ्याकडे पाठव अशी ऑफरच एका वीज नियामक मंडळात काम करणाऱ्या अभियंत्याने शेतकऱ्याला दिली आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील ही घटना आहे. तिरुपती बालाजी मंदिर वादावर मोठी अपडेट समोर येत आहे. मंदिरातल्या प्रसादाच्या लाडूमध्ये वापरले जाणारे घी पुरवणाऱ्या पुरवठादारांवर CBI पथकाने मोठी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांना सांगितले की भोले बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पौमिल जैन, वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा आणि AR डेअरीचे राजू राजशेखरन यांना अटक करण्यात आली आहे.
एका मूकबधीर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातून समोर आलाय। एका अज्ञात आरोपीने मुलीला उचलून जंगलात नेले आणि तिच्यासोबत अमानुषपणे अत्याचार करण्यात आला। त्या क्रूर आरोपीने 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा गंभीर गुन्हा केलाय। पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले। प्रकृती गंभीर झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत। दरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमासोबतच अयोध्येतील राम मंदिरमध्येही दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। प्रयागराज येथे पवित्र स्नान केल्यानंतर भाविक अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी येत असल्याने राम मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला। आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारत लोकांसाठी काम करत राहू असं म्हटलं। दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे। आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केलाय। त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला। यावेळी राज्यपालांनी तुम्ही यमुनेच्या शापामुळे हरलात असं विधान केलंय। गावातील एका खोलीमध्ये रोज दिवसभर काही ना काही आवाज यायचे, पण रात्र झाल्यानंतर मात्र आवाज यायचा बंद व्हायचा। या घटनेनंतर संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एका बेकायदेशीर मिनी गन कारखान्याचा पर्दाफाश केला आहे। बिहारमधील बांका जिल्ह्यातील बदहरमध्ये ही छापेमारी करण्यात आली। शनिवारी पोलिसांनी बाप बेटा दोघांना अवैधरित्या हत्यार बनवताना ताब्यात घेतला। काही दिवसांपासून इन्फोसिस या प्रथित यश IT कंपनीनं तब्बल 400हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा मुद्दा चर्चेत आलाय। कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या या 400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे इन्फोसिसवर नेटिझन्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। या कर्मचारी कपातीसाठी सायलेंट ले ऑफ प्रक्रिया इन्फोसिसनं राबवल्याचंही बोललं जातंय। पण कंपनीच्या या निर्णयाचा NITES या IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतानाच थेट केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केली आहे। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी हलके लढाऊ विमान तेजस मधून भरारी घेतली। दर 2 वर्षांनी होणारे एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन बंगळुरू येथे आजपासून सुरू होत असून ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालेल। आपल्या आयुष्यातील हा सर्वात चांगला क्षण आहे, अशी प्रतिक्रिया लष्कर प्रमुखांनी तेजस मधून उड्डाण केल्यानंतर दिली। सोशल मीडियावर एका लहान मुलाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे। यामध्ये त्या मुलाला वाघाने त्याचा शर्ट पकडून त्याला पकडलंय। खरं तर हा प्रकार फारच घातक आहे, पण तरी देखील हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूच आवरणार नाही, कारण हा मुलगा वाघाला कमी आणि आईला जास्त घाबरतोय। वाघ त्याला खाऊन टाकेल या भीतीपेक्षा वाघ त्याचं शर्ट फाडेल आणि मग आई धुलाई करेल ही भीती त्याला जास्त आहे। राज्यातील शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना आता शिक्षण आयुक्तालयाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे। दुसऱ्या टप्प्यातील या भरती प्रक्रियेसाठी किती जागा उपलब्ध होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले असून ही प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे होणार आहे। नव्या शैक्षणिक वर्षासाठी CBSE शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित असतानाच CBSE बोर्डाने शाळांना गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकाची आठवण करून दिली आहे। एका वर्गात 40 पेक्षा जास्त विद्यार्थी असू नयेत असे या परिपत्रकात म्हटलं होतं। शाळांनी ही प्रवेश मर्यादा लक्षात घ्यावी असे आवाहन बोर्डाने केले आहे। प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या प्रचंड ट्रोल होत आहे। समय रैनाच्या इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले। त्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे। सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत। रणवीरला बॉयकॉट करण्याची ही मागणी होत आहे। आता मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने बांगलादेशी नागरिक शिरला होता। आता चाकू हल्ल्यानंतर सैफने पहिल्यांदा मुलाखत दिली आहे। सैफने घडलेल्या घटनेबाबत सविस्तरपणे सांगितलंय। माझ्या जीवाला धोका असल्याचं मला वाटत नाही। माझ्यावरील हल्ला काही पूर्वनियोजित नव्हता। मला वाटतं की तो फक्त एक चोरीचा प्रयत्न होता जो फसला। माझ्यापेक्षा जास्त त्या बिचाऱ्या माणसाचं आयुष्य खराब झालंय असं सैफ अली खान म्हणाला आहे।
एलॉन मस्क यांनी एका ब्रिटिश खासदाराच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. या खासदाराने लंडन येथील एका रेल्वे स्टेशनचे नाव फक्त आणि फक्त इंग्रजीत असावे अशी पोस्ट केली होती. या रेल्वे स्टेशनचे नाव बंगाली भाषेतही देण्यात आलं आहे. दरम्यान या UK मधील या खासदाराच्या विधानाला स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनी समर्थन दिले आहे. रविवारी श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आलाय. सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला. दरम्यान या सर्व प्रकाराबाबत श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी या बिघाडामागचं कारण सांगितलं आहे. एक माकड उड्या मारता मारता सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलं आणि वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला असं त्यांनी सांगितलंय. बांगलादेशात 5 ऑगस्टच्या घटनेनंतर राजकीय वातावरण वेगाने बदलले आहे. ऑगस्ट महिन्यापासून बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार थांबला नाही. मोहम्मद युनूसच्या अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI पूर्णपणे सक्रिय झाली आहे. त्यामुळे बांगलादेशात इस्लामी कट्टरपंथींचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी ISI ने आपली प्रॉक्सी नेटवर्क कामाला लावली आहे. दरम्यान बांगलादेशातील वरिष्ठ नेता आणि अवामी लीगचे पक्षाचे संयुक्त सचिव बहाउद्दीन नसीम यांनी देशात वाढलेल्या हिंसाचाराबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीमध्ये कहरवर कहर करताना दिसतोय. हा खेळाडू चेंडू आणि बॅट दोन्हीने कहर करतोय. यावेळी ठाकूरने हरियाणा विरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात आपली ताकद दाखवली. उजव्या हाताच्या या अष्टपैलू खेळाडूने हरियाणा विरुद्ध एकट्याने 6 फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होण्याची भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडिया सध्या इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. यानंतर मॅन इन ब्लू संघाला 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी व्हायचे आहे, ज्यासाठी जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे असेल. आता स्पर्धेपूर्वी बुमराहच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट आली आहे, ज्यामध्ये तो पुनरागमन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.